माझं नाव कंगना आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा सगळे खूप खुश होते. आई म्हणायची की ती रडत होती. डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलं की बाळ ठीक आहे, पण एका पायात थोडं अंतर आहे. तो काय फरक होता? एक छोटासा फरक, जो माझ्या संपूर्ण आयुष्याचा धागा बनला. लोकांनी मला नाव दिलं नाही, तर फक्त एक टोपण नाव ठेवलं, लंगडी कंगना. मी कंगना आहे, पण कुणीही मला कधीच माझ्या नावाने हाक मारली नाही. सुरुवातीला मला कळायचं नाही की माझ्यासोबत अशी वागणूक का होते. मी इतर मुलींसारखी होते. मला खेळायचं होतं, हसावंसं वाटायचं. पण गल्लीत गेले की सगळ्यांचे चेहरे बदलत असत. मुलांच्या डोळ्यात कुतूहल नसायचं, नफरत असायची. एकदा एका मुलीने आपल्या आईला विचारलं, आई, ही मुलगी अशी विचित्र का आहे? आणि तिच्या आईने अगदी सहजपणे उत्तर दिलं, ही लंगडी आहे ना म्हणून. माझे 3 भाऊ होते आणि मी एकटीच बहीण होते. पण कधीच कुणी माझ्या मनातील गोष्टी ऐकल्या नाहीत. तर माझी थट्टा केली जायची, जणू माझं अस्तित्वच लाजिरवाणं होतं. मोठे भाऊ मला कधीच नावाने हाक मारत नसत. नेहमी ओरडायचे, ए लंगडी पाणी आण, ए लंगडी चहा कर. कधी कधी मला वाटायचं की त्यांच्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे, पण कदाचित ते व्यक्त करणं विसरले असावेत. माझी सावत्र आई होती. तिच्या मांडीवर मी आसरा घेतला होता, पण तीही रागात मला तेच शब्द बोलायची. लंगडी, ऐकतेस का तू? तू तर कधीच ऐकत नाहीस. मी आतून तुटत गेले. पण आई ही मजबूर होती. कदाचित तिचा राग ती माझ्या अस्तित्वावर काढत होती. मी रडत नसायचे, फक्त गप्प बसायचे. माझा उल्लेख होताच कधी नावाने नव्हे तर परिस्थितीने, लंगडी कंगनाची आई बाजारात गेली आहे. ही लंगडी आज गल्लीत पडली होती. सगळेजण मला माझ्या पायामुळेच ओळखायचे. माझ्या डोळ्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या स्वप्नात कुठलाही रस नव्हता. त्यांच्या दृष्टीने मी एक विनोदाची गोष्ट होते, चर्चेचा विषय होते. मी आरशात स्वतःकडे पाहायचे. तो एक निरागस चेहरा दिसायचा, पण तो एक फरक, जो सर्वांनाच काट्यासारखा टोचायचा. कधी कधी मी स्वतःलाच म्हणायचे, काश मी सुद्धा एखादी साधी, सरळ मुलगी असते. काश मी एखाद्याच्या कौतुकाचं कारण ठरले असते, लाजिरवाणेपणाचं नाही. माझे भाऊ जेव्हा मित्रांसोबत बसायचे तेव्हा कधीच माझा उल्लेख करायचे नाहीत. जर कोणी विचारलं, ही तुझी बहीण आहे का? तर फक्त एवढंच म्हणायचे, हो आहे, आणि लगेच विषय बदलायचे. मी त्यांची बहीण होते, पण मला नेहमी सगळ्यांपासून लपवलं जायचं, जणू मी एखादं गुपित होते. मी त्यांच्यासाठी अभिमानाचं कारण नव्हते, तर लाजिरवाणेपणाचं कारण झाले होते. एक दिवस माझ्या सख्ख्या आईने मला मांडीवर घेतलं आणि म्हणाली, बाळा, जर मी मेले तर तू काय करशील? मी काहीच बोलले नाही. मनात फक्त एवढंच आलं की कदाचित तेव्हा लोक माझ्यावर दया करतील. कदाचित तेव्हा ही दुनिया मला माणूस समजेल. आता जर कोणी मला लंगडी म्हणालं तर मला वाईट वाटत नाही, कारण आता मला समजलंय की ही दुनिया फक्त डोळ्यांसमोर जे आहे तेच पाहते. मनाची सुंदरता आणि तिचं मोल कोणत्याही तराजूत मोजता येत नाही. पण एक गोष्ट मी नेहमी म्हणते, मी कंगना आहे. जग काहीही म्हणो, पण देवाने मला जसं बनवलंय, जसं पाठवलंय, तेच माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. माझ्या लहानपणी कुठलाही खास मित्र नव्हता. ना माझ्या वयाची एखादी मुलगी होती जी माझा हात धरून गल्लीत धावली असती, ना एखादं मूल होतं जे माझ्यासोबत खेळायला तयार झालं असतं. गल्लीत नेहमी गडबड असायची. मुले ओरडायची, हसायची, खेळायची. पण ज्या क्षणी मी पाऊल टाकायचे तेव्हा क्षणभरासाठी सगळं शांत व्हायचं. डोळे मला मागून पाहायचे, जणू मी काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. काही लोक हळू आवाजात बोलत होते, तर काही जोरजोरात हसत होते. एके दिवशी आईने मला नवीन चप्पल आणून दिली होती. मला खूप आनंद झाला होता. ती चप्पल घालून मी गल्लीतल्या वळणापर्यंत गेले. तिथे 2 मुली, पिंकी आणि रेणू, बाहुलीशी खेळत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. रेणूने एक नजर माझ्या पायाकडे टाकली आणि पिंकीच्या कानात काहीतरी सांगितलं. दोघीही हसायला लागल्या. एकीने म्हटलं, तू ही बाहुलीसारखी आहेस. दुसरीने हसत हसत उत्तर दिलं, हो, पण बाहुली लंगडी झाली आहे. मी तिथून पटकन उठले आणि घाईघाईने घराकडे परत आले. आईने विचारलं, काय झालं ग बाळा? पण हे पहिल्यांदाच झालं नव्हतं. असे कित्येक प्रसंग मी पाहिले होते. हिवाळ्याच्या एका संध्याकाळी सगळी मुले पतंग उडवत होती. मी गच्चीवर गेले. हातात एक दोर होता. मला फक्त पाहण्याची इच्छा होती. खालून आवाज आला, ए लंगडी पण वर आली आहे का? पडली तर दोष आमच्यावर येईल. माझा हात तिथेच थांबला. मी दोर सोडला. मन म्हणालं, परत जा, इथे तुझं कोणीच नाही. गल्लीत एक घरात लग्न होतं. सगळी मुले मेहंदी लावण्यात गुंग होती. मी आईकडे हट्ट केला की मला पण जायचं आहे. आईने मला तयार केलं. मी नवीन कपडे घालून तिथे गेले.
पण सगळ्यांनी माझ्याकडे पाहून नजर वळवली. एकही मूल म्हणालं नाही, ए चल कंगना, आपण एकत्र डान्स करूया, मेहंदी लावूया. मी तिथे एका बाजूला उभी राहिले. थोडंसं संगीतावर नाचायचा प्रयत्न केला तर सगळ्यांचं जोरजोरात हसणं सुरू झालं. एका मुलाने म्हटलं, ही नाचेल, हिला नीट चालताही येत नाही. त्या दिवशी मी फक्त 2 मिनिटं तिथे उभी राहिले आणि मग परत आले. आई माझ्या मागे मागे आली. घरी येऊन तिने आपल्या साडीच्या पदराने हळूहळू डोळे पुसायला सुरुवात केली आणि देवाकडे एवढीच प्रार्थना केली, माझ्या लेकीला ती इज्जत मिळू दे जी लोक तिच्याकडून हिसकावून घेत आहेत. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी क्रिकेट मॅच ठेवली होती. मी दरवाजा मागून सगळं काही पाहत होते. एका मुलाने जोरात बॅट फेकत सांगितलं, जर ही लंगडी खेळली तर मी नाही खेळणार. मी गप्प राहिले. हळूच घरात परत आले. मी मनात विचार केला, माझा गुन्हा एवढाच की मी थोडी अपंग आहे. पण लगेच स्वतःला उत्तर दिलं, मी सगळ्यांसाठी एक तमाशा बनली आहे. कोणी दयेनं पाहायचं तर कोणी द्वेषाने. हे सगळं फक्त शारीरिक फरकामुळे नव्हतं, तर समाजाच्या विचारसरणीचं सावट होतं. आणि हे सावट माझ्या बालपणाच्या भिंतींवर जखमेसारखं ठसठसत होतं. घराच्या भिंतींवरून बाहेर पडायची पहिली आशा होती शाळा. आईने प्रार्थना करत मोठ्या आशेने माझा प्रवेश घेतला. तिने म्हटलं, इथे कदाचित काहीतरी शिकेल आणि वेळेने लोकही समजतील. मलाही वाटलं, कदाचित शाळा वेगळी असेल, कदाचित तिथल्या मुलांचा विचार मोठा असेल. पहिला दिवस होता. आईने माझ्या वहीवर नाव लिहिलं, बॅगेत चॉकलेट ठेवलं आणि मला शाळेच्या गेटपर्यंत सोडायला आली. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि आशा दोन्ही दिसत होतं. मी गेटमधून आत गेले. एका मुलीने जोरात म्हटलं, ही मुलगी लंगडत का चालते? दुसरीने हळू आवाजात उत्तर दिलं, हिचा एक पाय लहान आहे. पहिल्या वर्गात मला सगळ्यांसमोर उभं करून टीचरने ओळख करून दिली, ही कंगना, आपल्या शाळेची नवी विद्यार्थिनी आहे. तेव्हा एका मुलानं जोरात हसत विचारलं, ही चालू शकते का? संपूर्ण वर्ग जोरजोरात हसायला लागला. बाईंनी सगळ्यांना शांत केलं, पण त्यांच्या डोळ्यातही एक आश्चर्य होतं. कदाचित तीही विचार करत होती, ही मुलगी इथे काय करायला आली आहे? पहिल्या आठवड्यानंतर मला कळून चुकलं होतं की इथेही काही वेगळं नाही. जिथे जाईन तिथे हसणं माझ्या मागून मागून येत आहे. टिफिन उघडला की कोणीतरी म्हणायचं, हे काय खातेस? हिला तर औषधं खायला हवीत. एक दिवस तर हद्दच झाली. इंटरव्हलमध्ये मी पाणी प्यायला जात होते, तेव्हा कोणीतरी माझी खुर्ची मागे ओढली. मी जोरात खाली पडले. संपूर्ण वर्ग जोरजोरात माझ्यावर हसत होता. एक मुलगी म्हणाली, पहा, जमीनसुद्धा हिला सहन करू शकत नाही. बाई आल्या, त्या सगळ्यांना ओरडल्या, पण तेही फक्त दाखवण्यासाठी होतं. नंतर त्यांनी मला वेगळं बोलावलं आणि म्हणाल्या, बाळा, जरा सावकाश चाल, घाई करू नको. मी म्हटलं, बाई, मी काहीच केलं नाही. पण त्यांचं बोलणं दयेनं नव्हतं, तर त्रासून होतं. एक दिवस इंग्रजीच्या वर्गात टीचरने सगळ्यांना उभं करून एक एक करून वाचायला लावलं. जेव्हा माझी पाळी आली तेव्हा एका मुलीनं मोठ्याने म्हटलं, बाई, ही बोलतानाही लंगडेल. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, पण मी स्वतःवर ताबा ठेवला आणि वाक्य पूर्ण केलं. बाईंनी माझं कौतुक केलं नाही, फक्त पुढच्या विद्यार्थ्याला बोलावलं. मुलांच्या वागणुकीसोबतच शिक्षकही मला एखाद्या खास विद्यार्थ्यासारखं न पाहता शाळेसाठी ओझं समजत होते. एकदा गणिताच्या वर्गात मला काही कळलं नाही, म्हणून मी प्रश्न विचारला, तर सर म्हणाले, तुला तर सोपंही अवघड वाटतं, बस खाली. ते माझ्या शांतपणाचा फायदा घेत होते. आई रोज विचारायची, शाळेत कसं चाललंय? मी हसून सांगायचे, बरं चाललंय, पण हृदयात सत्य दडवून ठेवायचे. ती आधीच इतकी चिंतेत असायची, त्यावर मी अजून ओझं नको असं वाटायचं. एक दिवस पाऊस पडत होता. सगळी मुले मैदानात भिजायला गेली होती. मीही ओलसर मातीवर चालायला प्रयत्न करत होते. तेव्हाच मागून एका मुलाने म्हटलं, लंगडीचा डान्स तरी बघा. आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मी तिथेच थांबले. मन म्हणालं, पळून जा, पण पाय जमिनीला चिकटल्यासारखे झाले होते. त्या दिवशी घरी परतल्यावर आई माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि कदाचित पहिल्यांदाच विचारलं, खरं सांग, तिथे काय होतंय? मी नजर खाली घातली. रात्री आई बराच वेळ गप्प राहिली. पुढच्या दिवशी तिने ठरवलं की शाळेच्या प्रिन्सिपलकडे जाऊन तक्रार करायची. पण त्यांचं उत्तर होतं, आम्ही प्रयत्न करतो सगळ्या मुलांना समान वागणूक द्यायची, पण मुलांना तर समजावणंच शक्य आहे, त्यापेक्षा आम्ही काहीच करू शकत नाही. आई बाहेर आली आणि शाळा सोडायचा तिने निर्णय घेतला. घरी येऊन तिने मला पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, आता तू घरातच राहशील. बाळा, ही शाळा तुझ्यासाठी नाही. आईच्या आवाजात एक दाबलेली किंकाळी होती.
जी बाहेरच आली नाही. फक्त एक हुंदका निघाला, जो कदाचित फक्त घराच्या भिंतींनीच ऐकला होता. त्या दिवसानंतर सगळे दिवस सारखेच झाले. ना बॅग होती, ना युनिफॉर्म, ना सकाळची धावपळ. मी आईसोबत चुली शेजारी बसत असे आणि दिवस ओढत जात होता. कधी स्वयंपाकघरात भांडी घासत असे, कधी जुन्या पुस्तकांची पाने चालत बसे. पण आतून मन दिवसेंदिवस रिकामं होत चाललं होतं. मी बोलणं सोडून दिलं होतं. दिवस जात होते, पण वेळ माझ्यासाठी थांबल्यासारखा वाटायचा. मी गच्चीवर बसून आकाशाकडे बघत विचार करायचे, देवा, माझी दुनिया हीच का आहे? 4 भिंती आणि नीरव शांतता. पण एक गोष्ट मी स्वतःशी ठरवली होती. आता मी कोणाकडे तक्रार करणार नाही, ना आईकडे ना या जगाकडे. काही बदलायचं असेल तर ते मीच बदलेन. कदाचित त्या क्षणी मनाने पहिल्यांदा धाडस केलं आणि हळूच एक नवी चाहूल जाणवली. माझे तिघेही भाऊ आता मोठी झाले होते. सगळ्यांची लग्न झाली होती. एकामागून एक भाऊजय घरात आल्या आणि नवीन रंग, नवीन कपडे, नवीन सुगंध. पण यामध्ये एकच गोष्ट बदलली नाही, माझं अस्तित्व. आणि त्यावर चिकटलेली ती ओळख, लंगडी. पहिली भाऊजय अर्चना, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, खूप बोलकी आणि तीव्र स्वभावाची. दुसरी दिशा, मृदू स्वभावाची पण 2 चेहऱ्यांची. आणि तिसरी सगळ्यात लहान नम्रता, जिचं हसू कधी थांबतच नसे. त्या तिघीही एकत्र बसून गप्पा मारत असत. पण मी जरा जवळून गेले की अचानक शांत होऊन हसणं दाबायचा प्रयत्न करत असत. एकदा नम्रता स्वयंपाकघरात होती. मी पीठ मळून तिच्यासमोर ठेवलं. तिने हसून म्हटलं, काय कंगना, आज तर सरळ सोड काम केलंस. दिशा पटकन म्हणाली, फक्त एवढंच शिकले की आता एखादा राजकुमार येऊन घेऊन जाईल तिला. अर्चना हसत म्हणाली, राजकुमार नाही ग, जर एखादा आंधळा असेल तरच चालेल, नाहीतर कोण घेऊन जाणार या लंगडीला. मी तिथेच थांबले होते. हात पिठाने माखलेले होते, पण आतून हृदय अगदी सुन्न झालं होतं. दिशाने नजर खाली घातली. कदाचित लाजली असेल, पण काहीच बोलली नाही. मी शांतपणे परत माझ्या खोलीत आले. आता या घरात माझ्यासाठी कुठलीच जागा उरली नव्हती. अर्चना म्हणायची, खोली मी सजवली आहे, तू जुना अंगणातला कोपरा घे. दिशा म्हणायची, तुला खोलीची काय गरज आहे? काम संपलं की गच्चीवर जात जा. आणि नम्रता हसत म्हणायची, गच्चीची हवा लागली की कदाचित डोकं ठिकाणावर येईल. आई अजूनही माझ्यासाठी ढाल होती, पण आता ती थकली होती. ती म्हणायची, बाळा, सहन कर, घर आहे, इथे वर खाली चालतंच. मी फक्त मान हलवत राहायचे आणि हृदयात एकच वाक्य गुणगुणायचं, हे घर माझं आहे. कधी घरात पाहुणे आले की नम्रता मला स्वयंपाकघरातच थांबवायची. म्हणायची, तू समोर येऊ नकोस, लोक प्रश्न विचारतात. दिशा कुठलाही खुलासा न करता पाहुण्यांशी बोलत राहायची. म्हणायची, हो, आमची एक नणंद थोडी अशक्त आहे. एक दिवस मी धाडस करून आईला म्हटलं, आई, मला शिवणकाम करायचं आहे. कदाचित काहीतरी करू शकेन, निदान व्यस्त तरी राहीन. आई खूप आनंदी झाली. पण दिशा म्हणाली, शिवणकाम कशाला शिकायचंय? लोक तुझ्याकडे कपडे शिवायला येणार का? नम्रता पटकन म्हणाली, हो हो, एका खोलीत कंगना ब्रँड उघडेल, फुकटात शिवेल आणि बदल्यात टोमणे ऐकेल. अर्चना थोडं सौम्य स्वरात म्हणाली, अगं करू दे ना, वेळ तरी जाईल. पण तिच्या आवाजातही तिरस्कार लपलेला होता. घरातील सगळं काम माझ्यावरच असायचं. भाऊजया एकमेकींसमोर झाडूही उचलायच्या नाहीत आणि मी मात्र दिवसभर स्वयंपाकघर, घर सफाई यात गुंतलेली असायचे. अर्चना नेहमी म्हणायची, आपल्याकडे तर लंगडी रोबोट आहे, पण सगळी कामं करणारी मशीन आहे. एकदा मी आजारी पडले होते. 2 दिवस ताप होता. मी वेळेत औषधं घेतली. आईने माझी खूप सेवा केली. गरम पाणी दिलं, माझ्यासाठी पथ्याचं जेवण केलं. तेव्हा अर्चना म्हणाली, मी तर कंगनाच्या जोरावरच चालले आहे, नाहीतर कधीच आम्हाला आशीर्वाद देऊन परलोक गाठलं असतं. हे ऐकून मी अगदी गप्प झाले. आता माझ्या संयमाचाही उपहास होऊ लागला होता. आईने ते ऐकलं, पण काहीच बोलली नाही. रात्री माझ्या केसांवरून हात फिरवत ती मला म्हणाली, बाळा, देव नक्कीच तुला त्याच्या बदल्यात सर्वोत्कृष्ट काहीतरी देईल. कधी कधी माझ्या भावाबरोबर बसावंसं वाटायचं, पण मला माहीत होतं की त्यांना माझ्यापासून दूर राहणंच पसंत आहे. कधी मी त्यांच्याजवळ बसलेच तरी काही मिनिटांनी कोणीतरी भाऊजे मला हाक मारायच्या, कंगना, पीठ मळून ठेव. कंगना, चुलीवर काय आहे ते बघ. कंगना, गच्चीवर कपडे ठेवलेत. हे सगळं असं व्हायचं की जणू माझं अस्तित्व फक्त कामापुरतंच होतं. जगण्याचा हक्क मला नव्हताच. घर आता घर उरलं नव्हतं. ते एक असं ठिकाण बनलं होतं जिथे श्वास घेत होते, पण हवाच नव्हती. त्या भिंतींवर कोणीतरी शब्दांनी जखमा कोरल्यासारख्या होत्या. सततचे टोमणे माझ्या हाडांपर्यंत घुसत होते.
मी गप्प राहायचे, कारण मला माहीत होतं जर बोलले तर मी आणखी तुटून पडेन. आणि मी फक्त आईच्या आधारावर चालले होते. फक्त एक प्रार्थना करत राहायचे, देवा, जर ही माझी परीक्षा असेल तर मला सहन करण्याची ताकद दे, आणि जर हे जगाचं अंतिम मत असेल तर तुझा अंतिम निर्णय स्वीकारण्याची हिंमत तरी दे. आता घराबाहेर जाणं एक गरज बनली होती, इच्छा नव्हतीच. आई कधीकधी मला किराणा सामान आणायला पाठवायची. हे ते क्षण असायचे जेव्हा मला स्वतःला अजून लहानसं वाटायचं आणि बाकीची दुनिया निर्दयी. असंच एका दुपारी झालं. आईने माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली. तिच्या आवाजात थकवा होता. ती म्हणाली, बाळा, नुक्कडच्या दुकानातून सामान घेऊन ये. मीठही संपलं आहे. मी ओढणी नीट केली. चिठ्ठी मुठीत घट्ट पकडून गल्लीत निघाले. गल्लीत हसणं जास्त टोचत होतं. समोरून 4 मुली येत होत्या. कदाचित कॉलेजमधून परतत होत्या. मी त्यांच्या दिशेने पाहिलंही नाही. फक्त नजर खाली करून चालत राहिले. पण त्या शांत राहिल्या नाहीत. त्यांनी म्हटलं, पहा, लंगडी जात आहे. कल्पना करा, हिचा नवरा कसा असेल. जर त्याने हिला पाहिलं तर पळूनच जाईल. कोण हिला आपलंसं करेल. हिच्यासारख्या मुलीला तर आईच्या घरातच राहावं लागेल. इतकं म्हणताच त्या मुली जोरजोरात हसायला लागल्या. त्यांच्या हसण्याचा आवाज माझ्या पावलांवर आपटून थेट हृदयात शिरत होता. क्षणभर असं वाटलं जसं पायाचं दुखणं पुन्हा परत आलंय. चिठ्ठी घामाने ओली झाली होती. मी त्यांच्या दिशेने पाहिलंच नाही, पण कान मात्र प्रत्येक शब्द ऐकत होते. एक क्षण असाही आला की वाटलं परत घरी जावं, पण आईचा थकलेला चेहरा डोळ्यांसमोर आला. तिला विश्रांतीची खूप गरज होती. दुकानावर पोहोचल्यावर दुकानदाराने नजर टाकली आणि कोणत्याही भावना न दाखवता म्हणाला, ए लंगडी, काय हवंय. हे जणू माझं खरं नाव झालं होतं. मी चिठ्ठी त्याच्या हातात दिली. तो पुटपुटला, प्रत्येक आठवड्यात ह्याच गोष्टी आणि प्रत्येक वेळी हीच चाल. मागे उभे असलेले 2 तरुण हसत होते. एक म्हणाला, काका, हिला धरून चालायला काहीतरी द्या ना. प्रवास खूप कठीण आहे ना. दुकानदारही हसत म्हणाला, हो हो, रुग्णालयात पाठवून द्या तिला. हे सगळं ऐकून मी तिथेच दगडासारखी उभी राहिले. काहीच बोलले नाही. मनात आलं की जमीन फाटावी आणि मी गायब व्हावं. पण मी सामान घेतलं, पैसे दिले आणि गप्पगुमान परत फिरले. रस्त्यात तेच 2 तरुण एका झाडाखाली उभे होते. आता त्यांच्या हातात कोल्ड्रिंक होतं आणि नजर माझ्या कमरेवर. एकाने म्हटलं, पहा हिचं चालणं, आपलाच वेगळा स्टाईल आहे हिचा. रॅम्प वॉक लंगडी. आणि ते पुन्हा हसायला लागले. एकाने आवाज काढला जसं संगीत वाजवत असावा आणि सगळे त्यावर फिरत होते. मी पावलं आणखी वेगाने टाकली, पण पावलांची गती आणि हृदयाची धडधड दोन्ही अस्वस्थ झाल्या होत्या. घराचा दरवाजा दिसताच जणू एखाद्या निवांत ठिकाणी पोहोचल्यासारखं वाटलं. दरवाजा उघडला आणि आईने चेहऱ्याकडे पाहून विचारलं, काय झालं ग बाळा, कोणी काही बोललं का. मी काहीही न बोलता फक्त सामान दिलं आणि माझ्या खोलीकडे निघाले. खोलीचं दार बंद केलं आणि जणू काहीच घडलं नव्हतं असं दाखवत शांत बसले. पण आत मनात एक गोंधळ चालू होता. तो प्रश्न सतत घुमत राहिला, अशी मुलगी कोण स्वीकारेल. हा प्रश्न फक्त त्या मुलींचा नव्हता, तर अख्ख्या गल्लीचा होता आणि कदाचित माझ्या घरच्यांचाही. थोड्या वेळाने अर्चना खोलीच्या बाहेरून म्हणाली, अगं कंगना, पटकन खाली ये, आई बोलावत आहे. मी काहीच उत्तर दिलं नाही. ती पुन्हा म्हणाली, चाल ना, वाटतं बाहेरून परतल्यावर एखादं वादळच आलंय, आणि हसली. मी खाली गेले. आई म्हणाली, उद्या तुझ्यासाठी काही कपडे शिवून देईन. नम्रता म्हणाली, काय करेल ही नवे कपडे घालून. ना कुठे फंक्शनला जाते, ना कोणी नातलग येतो. दिशा हसत म्हणाली, कोणी नातलग आला तरी पुन्हा निघून जाईल. जास्त वेळ पाहिला तर दयेनं काहीतरी देऊन जाईल. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कायम असणारा तोच वेदनेचा झरा होता, जो नेहमी माझ्या शांततेसोबत राहायचा. त्या दिवशीचा भार माझ्या खाडांवर नव्हता, तर तो थेट हृदयात जाऊन बसला होता. दुकानावर ऐकलेले ते टोमणे, गल्लीतल्या हसण्याचा तो आवाज, भाऊजयांचे तिरस्काराने भरलेले शब्द, सगळं आत आत रुतत होतं. जणू एक लाव्हा होता, जो बाहेर फुटत नव्हता. संध्याकाळपर्यंत मी फक्त काम करत राहिले, जणू काहीच घडलं नव्हतं. पण रात्री सगळे झोपल्यावर मी खोलीत गेले आणि दार बंद करून देवापुढे प्रार्थना करू लागले. त्या प्रार्थनेनंतर हृदयाला एक विचित्र शांतता लाभली. जणू हृदयात काहीतरी स्थिर झालं होतं. तो आतला लाव्हा थंड झाला होता. माझ्या खोलीकडे परतल्यावर आई दाराबाहेर आली. ती म्हणाली, काय करत होतीस. मी हळू आवाजात म्हणाले, आज मन हलकं करण्यासाठी प्रार्थना करत होते. तिने म्हटलं, देवापुढे खऱ्या मनाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. पुढच्या सकाळी मी गच्चीवर गेले. तेव्हा आकाश काहीसं वेगळं वाटलं.
पक्षी तेच होते, हवा तीच होती, पण जणू प्रत्येक गोष्टीत शांती दडली होती. आता गल्लीतले आवाज कमी ऐकू येत होते. कदाचित त्यांचं महत्त्वच कमी झालं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी आई म्हणाली, कंगना, जरा अंगणात झाडू मार. मी कामाला लागले. नम्रता माझ्या शेजारून गेली आणि हसत हसत म्हणाली, आज खूप प्रार्थना करतेस का? काही स्पेशल मागितलंस का देवाकडे? काही स्वप्न पाहिलं का? मी हसून म्हणाले, हो वहिनी, देवाला राजी करण्याचा प्रयत्न करते. त्यांचा चेहरा चकित झाल्यासारखा नव्हता. कदाचित त्यांना उत्तराची अपेक्षाच नव्हती. अर्चना ही गॅलरीत उभी होती. तिने नम्रताला डोळ्यांनी शांत राहायला सांगितलं. त्या रात्री मी पुन्हा माझ्या खोलीत बंद होऊन देवाकडे प्रार्थना करत होते. प्रत्येक श्वासासाठी मी देवाची आभारी होते. तो श्वास जो मला जगायला मिळतोय, तो क्षण जो माझी कसोटी घेतोय. आता हे सगळं माझी ताकद झालं होतं. मी आता फक्त स्वतःसाठी नाही, तर त्या क्षणांसाठी जगत होते, ज्या क्षणांनी मला तुटून पडल्यापासून वाचवलं. प्रत्येक टोमणा, प्रत्येक थट्टा, प्रत्येक शांतता ही सगळी माझी परीक्षा होती. आणि आता मी या सगळ्याला देवाची देणगी मानून स्वीकारत होते. दिवसभराच्या प्रार्थनेनं मन मजबूत झालं होतं, पण जग मात्र आपल्या गतीने चालू होतं. गल्लीतले लोक तसेच होते, पण आता आईला माझ्या नशिबाची काळजी वाटू लागली होती. संध्याकाळी ती अंगणात बसून खोल श्वास घेत होती, जणू धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत होती. मी जवळ गेले की ती पटकन विषय बदलायची, पण मला माहीत होतं की ती मला वाचवण्याचा प्रयत्न करते. तरीही तिच्या आतलं वादळ तिच्या शब्दातून उमटत होतं. एक दिवस मी चुलीजवळ बसले होते. दिशा जवळ आली आणि म्हणाली, आई, माझ्या नवऱ्याच्या फॅक्टरीत एक बाई काम करते. तिच्या दिराची बायको मेलीये. 3 मुलं आहेत, पण तो माणूस फारच सभ्य आहे. जर तुम्ही सांगितलं तर मी बोलू का? आईने माझ्याकडे नजर टाकली आणि हळूच म्हणाली, हा बोल ना. काळ कधी कुणाच्या बाजूला वळेल सांगता येत नाही. मी शांत होते. दिशाने हळूच अर्चनाला ही गोष्ट सांगितली आणि रात्री नम्रता भाऊजे बसून म्हणाली, चला, चांगली गोष्ट आहे. कोणीतरी मिळाला जो कंगनाला आपल्या घरी घेऊन जायला तयार आहे. 2 दिवसांनी ते लोक आमच्या घरी आले. आईने मला नवीन कपडे घालायला सांगितले होते. नीट तयार व्हायला सांगितलं होतं. ती म्हणाली, बाळा, पाहुणे येणार आहेत. मी डोळ्यात प्रश्न घेऊन विचारलं, पण कशासाठी? आईने हळूच उत्तर दिलं, फक्त भेटायला येतील, पाहतील, बोलतील. आईच्या डोळ्यात एक प्रकारची विनंती होती. मी काहीच विचारलं नाही. पाहुणे आले, पण मुलगा कुठे दिसत नव्हता. एक मोठ्या वयाचा पुरुष होता. त्याच्यासोबत 2 लहान मुलगे होते. कदाचित त्याचेच होते. तो मला पाहून हसला. थोडा वेळ गप्प झाला. तो शांत बसून आजूबाजूला पाहत राहिला. चहा संपल्यावर तो आईला म्हणाला, आम्ही पुन्हा बोलू. आईने विचारलं, आपल्याला मुलगी कशी वाटली? क्षणभर त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, पाहण्यात तर ठीक आहे, पण चालण्याची पद्धत अशी आहे की जणू जमीन फुटेल. हे ऐकून आई जणू दगडासारखी झाली होती. तो हसत म्हणाला, माझा अर्थ असा नव्हता की वाईट वाटेल, पण मी मुलं वाढवतोय. मला पूर्ण स्त्री हवी आहे. दयेने लग्न होत नाही. तो हसून निघून गेला. आई काही वेळ तशीच बसली होती. मग हळूच आत आली. माझ्याकडे न पाहता फक्त म्हणाली, बाळा, कपडे बदल. काहीच घडलं नाही असं समज. रात्री अर्चना म्हणाली, पाहिलंच ना, आम्ही म्हणालो होतो की अशा गोष्टींमध्ये मन गुंतवू नकोस. जे नशिबात नाही त्याच्या मागे काय धावायचं? दिशा म्हणाली, स्थळ येणं ही सुद्धा कमी गोष्ट नाही. पण अशा लोकांच्या तोंडून खरं ऐकून आई देखील गप्प झाली. मी तिथेच बसून राहिले. न रडले न हसले, फक्त मनात विचार करत राहिले. कदाचित देव मला स्वतःकडे जोडण्यासाठी हे सगळं दाखवत आहे. पुढच्या दिवशी आई ओळखीच्या घरी गेली. परतल्यावर खूप शांत होती. मी जेवण वाढलं, पण तिने जेवण केलं नाही. खूप वेळ गच्चीत फेरफटका मारत राहिली. रात्री म्हणाली, बाळा, आता कुठल्याही स्थळाची अपेक्षा ठेवू नकोस. जो मिळेल, जसा मिळेल त्यालाच नशीब मानावं लागेल. आपण खूप काही पाहिलंय. आता लोक उपकार करतात, नातं नाही. त्यानंतर काही दिवस या विषयावर चर्चाच झाली नाही. एका संध्याकाळी आई एका बाईसोबत परत आली. तीच बाई होती जिने सांगितलं होतं, माझ्या चुलत भावाच्या मित्राला पत्नी नाही. तो एकटाच राहतो. लग्न करायचं म्हणतोय. तुम्ही तयार असाल तर मी त्याला इथे पाठवते. आई गप्प होती आणि मीही. 2 दिवसांनी तो माणूस आला. त्याचं वय जवळपास 55 वर्ष होतं. काळसर रंग, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा आणि हातात काठी. आई म्हणाली, बाळा, समोर जाऊन बस. मी हळूच जाऊन बसले. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मान हलवली. आईने विचारलं, कशी वाटली आमची मुलगी? तो म्हणाला,
चेहरा चांगला आहे, संयमी वाटते. मी उठताच त्याचं लक्ष माझ्या पायांकडे गेलं. माझ्या चालण्याकडे पाहून तो आईकडे वळून हसला आणि म्हणाला, तुम्ही आधी का नाही सांगितलं की ही नीट चालू शकत नाही? मी लग्न करायला आलो आहे, दयेने भीक मागायला नाही. ही माझी काय काळजी घेईल? स्वतःची नाही घेऊ शकत तर दुसऱ्याची काय घेणार? तो निघून गेला. आईच्या हातून चहाचा कप खाली पडला. अर्चना मागेच उभी होती. तिने हळूच नम्रताला म्हटलं, आता तर 50शीचंही मागे गेलं. आई काहीच बोलली नाही, फक्त एक थंड सुस्कारा टाकला आणि म्हणाली, आता जे मिळेल त्यालाच माझ्या मुलीचं नशीब मानावं लागेल. त्या रात्री मी खूप वेळ गच्चीवर फेरफटका मारला. आकाशाकडे पाहिलं, जणू तारे विचारत होते, आता अजून किती सहन करायचं आहे? मी मनात उत्तर दिलं, हो, अजून खूप काही बाकी आहे. कारण माझ्या देवाने कदाचित अजून निर्णय दिला नाही. तो मला तयार करत आहे. त्या दिवसानंतर आईने जणू हार मांडली होती. तिच्या डोळ्यात आता फक्त चिंता नव्हती, तर अपराधी भावना होती. ती आता जेवण पटकन करत होती आणि लवकर झोपायला जात होती. कमी बोलत होती. तिचं मन जणू आतून रिकामं झालं होतं. एका संध्याकाळी मी अंगणात भांडी घासत होते. गच्चीवरून खाली येऊन मी अर्चनाच्या खोलीकडे गेले. दार उघडच होतं. आतून आवाज येत होते. मी ऐकलं, ताई, आता तुम्हीच काहीतरी करा. तुमच्या नवऱ्याशी बोला. तुम्ही घराची मोठी सून आहात आणि तुमचा नवरा घराचा मोठा मुलगा आहे. त्याने आपल्या बहिणीसाठी काहीतरी करायला हवं. अर्चना म्हणाली, मी खूपदा म्हटलं आहे. आता तोही लाजतोय की प्रत्येक वेळी आपली बेइज्जतीच व्हायची. पुढच्या दिवशी नाश्त्यानंतर आईने धाकट्या भावाला संदीपला बोलावलं. ती म्हणाली, बाळा, तुझ्या बहिणीचं वय झालंय. लोकांचे टोमणे ऐकून माझा जीव पार थकून गेलाय. तिच्यासाठी काहीतरी विचार कर. संदीपने पेपर बाजूला ठेवला आणि स्पष्टपणे म्हणाला, आई, आता आम्हाला माफ कर. आम्ही खूप प्रयत्न केला. कोणालाच तिच्यासोबत लग्न करायचं नाही. आम्ही परत परत लोकांसमोर झुकू शकत नाही. सगळ्यात लहान भाऊ अनंत म्हणाला, आई, आता तूही मान्य कर की कंगनाचं नशीब आपल्या हातात नाही. मागच्या वेळी काय म्हणाले होते ते तुम्ही ऐकलंच ना? आईच्या डोळ्यात चिंगारी दिसली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आता बास झालं. तूच राहिली होतीस माझ्या आयुष्यात अपमानाची काळी ठसठसीत खून. काश तू जन्मालाच आली नसतीस किंवा जन्मताच मेली असतीस, तर आज मला हे दिवस पाहावे लागले नसते. माझ्या हातून चहाचा कप खाली पडला. आवाज झाला, पण मी डोकं वर केलं नाही. आई वेगाने आपल्या खोलीत निघून गेली आणि दार बंद केलं. भाऊजया स्वयंपाकघरात होत्या. आपापसात बोलत होत्या. नम्रता हसूनच म्हणाली, आता आई देखील थकली आहे. कंगनाचं लग्न झालं की आपण सगळे किती आनंदी दिसू. अर्चना म्हणाली, आता या वयात कोण करेल हिच्याशी लग्न? आई काहीच बोलली नाही. ती तिथेच ऐकत होती. मग हळूच आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री तिने काहीच खाल्लं नाही. आईचे शब्द माझ्या मनात घुमत होते. ते पहिल्यांदा इतके कठोर होते, कदाचित शेवटचे. पण यावेळी मी तुटले नाही. कारण आता मी ती कंगना नव्हते जी प्रत्येक वेळी स्वतःला कमजोर समजायचे. मला कळून चुकलं होतं, जे दुःख माणूस देतो त्यावर इलाज माणसाकडे नसतो. मी दिवा बंद करून प्रार्थना करायला बसले. मनात म्हटलं, देवा, आज हृदयावर ओझं नाही. मला फक्त तुझी मर्जी हवी आहे. ही दुनिया काहीही म्हणो, तू जर माझ्यासोबत असशील तर मला सगळं सहन करण्याची ताकद मिळते. प्रार्थनेनंतर हृदय खूप हलकं झालं. झोपही पटकन लागली. पुढच्या सकाळी आईने माझ्याकडे नजरही उचलून पाहिलं नाही. मी काहीच बोलले नाही. काम करत राहिले. भाऊजया आपल्या खोलीत होत्या. भाऊ चहा पीत पेपरमध्ये गुंतले होते. सगळं जणू असंच होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. पण कदाचित हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. माझ्या अस्तित्वाची कोणालाच पर्वा नव्हती. दुपारी नम्रताची एक मैत्रीण आली. तिने मला पाणी मागितलं. मी ग्लासात पाणी भरून दिलं. ती मला लक्षपूर्वक पाहत होती. मग नम्रताला हळूच म्हणाली, हीच का गती तुझी नणंद? नम्रता जोरात हसत म्हणाली, हो हो, हीच आमची प्रसिद्ध नणंद लंगडी कंगना. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते, जसं मी त्यांच्यासाठी एखादा तमाशा आहे, जसं माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्या विनोदाचा विषय आहे. संध्याकाळी कपडे घालताना मी हळू आवाजात म्हटलं, आता जर पुन्हा कोणी आलं तर जसा असेल तसा चालेल. मला लोकांच्या टोमण्यांचा सामना करायचा नाही. आईच्या हातातून मी कपडे घेतले आणि हळूच म्हणाले, आई, मला कुठलीही तक्रार नाही, ना त्यांच्याविषयी ज्यांनी माझी थट्टा केली, ना माझ्या नशिबाबद्दल. फक्त एकच गोष्ट आहे, जर देवाची मर्जी असेल तर सगळं काही चांगलं होईल.
आईने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात आश्चर्य होतं. कदाचित पहिल्यांदाच माझ्या शब्दांनी तिच्या हृदयाला स्पर्श केला होता. पण ती काहीच बोलली नाही. फक्त शांतपणे आपल्या खोलीत गेली. त्या रात्री सगळे झोपल्यावर मी गच्चीवर गेले आणि आकाशाकडे पाहिलं. तिथे चांदण्या चमकत होत्या. मी मनाशी पुन्हा तेच शब्द म्हणाले, देवा, मी तुझ्यावर राजी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारते. जर माझ्या परीक्षेचा काळ आहे तर तोही मला मान्य आहे. आणि जर ही शांतताच माझ्या प्रार्थनेचं उत्तर असेल तरी मी तीही स्वीकारते. त्या क्षणी मला वाटलं जसं मी खरोखरच मोकळी झाली आहे. कारण ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या सर्वांच्या मनाचे दरवाजे आता बंद झाले होते. आता फक्त एकच दरवाजा उघडा होता, तो म्हणजे देवाचा. आणि मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अजून उजडलंच नव्हतं. हळुवार ऊन पडलेलं होतं. आई अंगणात बसली होती. मी भांडी घासत होते. तेवढ्यात दार वाजलं. आईने बाहेर पाहिलं आणि आश्चर्यानेच विचारलं, अरे, तू यावेळी? समोर उभा होता गल्लीतला एक वृद्ध कबाडवाला. नेहमीप्रमाणे फाटके कपडे, खांद्यावर पोती लटकवलेली. तो म्हणाला, मी कबाड घ्यायला आलो नाही, तर एक गोष्ट सांगायची आहे. आईने संशयाने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कुठली गोष्ट? तो थोडा झुकला आणि मग सरळ उभा राहून म्हणाला, ऐकलंय की तुमच्या मुलीचं लग्न ठरत नाही. जर तुम्ही योग्य समजलात तर मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. त्या क्षणी जसं वेळच थांबला होता. माझ्या हातून भांडं गळून पडणार होतं. पाणी सांडलं. आई दगडासारखी झाली होती. जणू तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही. तिने हळू आवाजात विचारलं, तू काय म्हणतो आहेस? तो म्हणाला, माझं कोणीच नाही. होय, मी गरीब आहे, पण माझं मन स्वच्छ आहे. तुमच्या मुलीला मी सन्मानाने ठेवीन. त्याने आपला जुना रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला आणि डोळे खाली घालून उभा राहिला. नम्रता खिडकीतून हसत हसत म्हणाली, वा, आता तर कबाडवालेही नातं मागायला लागले तर. दिशा आतून बाहेर आली आणि म्हणाली, त्याला काय माहीत सन्मान काय असतो. त्याच्या पोत्यासारखी बायकोही त्याला चालेल. आई काही वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, जा, थोडा वेळ आम्हाला विचार करू दे. कबाडवाला मान हलवत निघून गेला. जणू काही सौदा करून रिकाम्या हातांनी परतला होता. ती संध्याकाळ आईने गप्पच काढली. ना बोलली ना काही विचारलं. शेवटी तिने भावांना बोलावलं आणि म्हणाली, तुम्ही सगळं पाहिलं. आता तो कबाडवाला आपली कंगणा मागतोय. मी काय करू? मोठ्या भावाने खांदे उडवत म्हटलं, आम्हाला काहीच हरकत नाही. लग्न करायचंच आहे ना, तर मग कोणाशीही करा. धाकट्या भावाने सिगारेट शिल्लक करत म्हटलं, किमान लोकांचे टोमणे तरी थांबतील. कोणी काही बोललं तर सांगू की लग्न झालंय. आईने माझ्याकडे पाहिलं. मी नजर खाली घातली होती. क्षणभर ती माझ्याकडे हात पुढे करणार होती, पण थांबली. ती म्हणाली, उद्या तो येईल आणि लग्न होईल. ना काही धामधूम, फक्त गप्प बसून तुला पाठवून दिलं जाईल. रात्री नम्रता म्हणाली, अभिनंदन कंगना, आता तू ही पत्नी म्हणून ओळखली जाशील. फरक फक्त एवढा आहे की नवऱ्यासोबत पोतही असेल. अर्चना हसत म्हणाली, चांगलंच आहे. आता आमच्या घराचं ओझं कमी होईल. मी शांत राहिले. आईच्या चेहऱ्यावरचा थकवा शब्दांपेक्षा जास्त बोलत होता. पुढच्या दिवशी सकाळी कबाडवाला वेळेवर आला. पांढरा कुर्ता, पायजमा घातलेला, हातात जुनी घड्याळ घातलेलं. सोबत पंडितजीही आले होते. घरीच थोड्या विधींसह माझं त्याच्याशी लग्न झालं. भाऊजया स्वयंपाकघरातून पाहत होत्या. कोणाचाही आशीर्वाद मिळाला नाही. आईने माझा हात धरला, डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, बाळा, आम्ही सगळे हरलो. कदाचित तू जिंकशील. मी त्यांच्या हातावर हात ठेवून फक्त हसले आणि मग घराबाहेर पाऊल टाकलं. गल्लीतल्या भिंती शांत होत्या, पण खिडक्यांच्या मागे डोळे हलत होते. सगळ्यांना कळलं होतं की लंगडीचं लग्न कबाडवाल्यासोबत झालं आहे. रस्ता साधा होता, पण प्रत्येक पाऊल मला एक नवीन दुनियेकडे नेत होता. मी मनाशी म्हटलं, हे लग्न माझ्या नशिबाचं नाही, तर माझ्या संयमाची परीक्षा आहे. जर देवाने हे ठरवलंच असेल तर यात नक्कीच काहीतरी चांगलं लपलं असेल. तो कबाडवाला सगळ्या रस्त्यात शांत होता. घरी पोहोचलो. दार उघडलं. मी आत पाऊल ठेवलं. जमीन पांढऱ्या फरशीने मणलेली. घर सुंदर बांधलेलं. महागडं फर्निचर, काचेच्या टेबल्स, भिंतीवर महागड्या पेंटिंग्स. मी दारातच थांबले. धडधड वाढली. जसं सगळं स्वप्नांसारखं होतं. कबाडवाला पुढे आला आणि म्हणाला, आत या. आता हे तुमचं घर आहे. मी हळूहळू चालत ड्रॉइंग रूममध्ये गेले. साफसुथरी झळाळी पाहून मी स्तब्ध झाले. कबाडवाला अजूनही पांढऱ्या कपड्यात होता. हातात घड्याळ, पण आता त्याच्या चालण्यात तो गल्लीतला अंदाज नव्हता. तो म्हणाला, बस, आणि एका सोफ्याकडे इशारा केला.
मी गप्प बसले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, काठी भिंतीला टेकवली आणि मग त्याने हळूहळू चेहऱ्यावरचा नाकापासून खाली असलेला मुखवटा काढला. ते पाहून माझा श्वासच थांबला. त्याचबरोबर त्याने डोक्यावरून पांढरा विग देखील काढला. मी सुन्न झाले. समोर बसलेला तो माणूस कबाडवाला नव्हताच, तर एक तरुण, देखणा, उंचपुरा व्यक्ती होता. वय जेमतेम 30 वर्षांच्या आसपास. मी दचकून म्हटलं, आपण कोण? तर तो हसत म्हणाला, मी तो नाहीये जो तू समजतेस. माझं शरीर स्तब्ध झालं. आवाज कापायला लागला. हात थरथर कापू लागले. त्याने हळू आवाजात सांगितलं, मी कमिशनर हेमंत श्रीवास्तव आहे. हा बंगला माझाच आहे आणि हे सगळं माझ्या प्लॅनचा भाग होता. माझ्या तोंडून पटकन प्रश्न बाहेर पडला, पण का? तो म्हणाला, एका दिवशी मी गाडीने तुझ्या गल्लीतून जात होतो. तिथे तुला पाहिलं. काही मुली तुला टोमणे मारत होत्या. तुझ्या चालण्यावर हसत होत्या. पण तू काहीच बोलली नाहीस. ना पलटून उत्तर दिलंस, ना रडलीस. तू शांतपणे पुढे चालत राहिली होतीस. तो पुढे म्हणाला, त्या दिवशी पहिल्यांदा मी एखाद्या शांततेत खरी ताकद पाहिली आणि त्या रात्री मी ठरवलं की मी तुला जवळून जाणून घेईन. मी तुझ्याबद्दल माहिती काढली, तुझी परिस्थिती, घरच्यांची वागणूक पाहिली. मग स्वतःला लपवलं आणि कबाडवाला बनून तुझ्या दाराशी आलो. तेव्हा झालेलं सगळं नातं मागणं, तुझ्या आईशी बोलणं, हे सगळं ठरवून केलेलं होतं. मला पाहायचं होतं की जेव्हा प्रत्येकजण थकून जाईल, कोणीही आधार देणार नाही, तेव्हा तू आपले भावनिक संतुलन कसं राखशील. माझ्या अंगावर काटाच आला. ते प्रत्येक क्षण जेव्हा मी स्वतःला कचऱ्यासारखं समजलं. खरं तर माझी किंमत तपासली जात होती. तो म्हणाला, मला जाणून घ्यायचं होतं की समाज ज्याला दुर्बल समजतो त्याच्यात फक्त अपूर्णता आहे की तो आतूनही कमजोर आहे. तू एकदाही माझ्या वागणुकीवर प्रश्न केला नाहीस. एकदाही आईच्या निर्णयावर तक्रार केली नाहीस. ना आपल्या नशिबाबद्दल कुरकुर केलीस. मी नजर खाली झुकवली. तो म्हणाला, जेव्हा मी तुला घरात आणलं तेव्हा तू एकदाही विचारलं नाहीस की हे घर इतकं मोठं का आहे. एक कबाडवाला एवढा श्रीमंत कसा. तू शांतपणे नशिबाचा निर्णय स्वीकारलास. म्हणूनच आज मी माझा खरा चेहरा घेऊन तुझ्यासमोर बसलोय. माझ्यासाठी हे सगळं पचवणं कठीण होतं. मी हळू आवाजात विचारलं, तुम्हाला माझ्यासारख्या मुलीत काय मिळालं? तो म्हणाला, तुझ्यासारख्या संयमी, समजूतदार आणि स्वच्छ नियतीच्या मुली फार कमी असतात. जी जगासमोर झुकत नाही, फक्त देवासमोर झुकते. जी टोमणे ऐकूनही मोडत नाही, जी सत्यावर टिकून राहते. मी हळूच विचारलं, हे सगळं फक्त एक परीक्षा होती का? त्याने हसून उत्तर दिलं, हो, पण मी तुला फक्त परखलं नाही, तुझ्याकडून खूप काही शिकलोही. तो म्हणाला, तुझं माझ्याशी लग्न झालं आहे. आता तू माझी जबाबदारी आहेस. आणि जे तू समजलीस की तुझ्या नशिबाने तुला कबाडवाल्याच्या हवाली केलं, ते खरं देवाने तुला खजिन्याच्या हवाली केलं आहे. हे ऐकून माझ्या हृदयात एक गारवा उतरला. सर्व दुःख, सर्व वेदना जणू क्षणात विरून गेल्या होत्या. समोरचा माणूस, ज्याला मी दयेचा भाव ठरवलं होतं, तो तर खरा समंजस आणि सुसंस्कृत डिप्टी कमिशनर निघाला. मी अजूनही थोडी स्तब्ध होते. माझ्या डोळ्यातले प्रश्न त्याच्या डोळ्यांनी वाचले. तो सोफ्याच्या कडेवर बसून हळू आवाजात म्हणाला, कंगना, मी तुला सर्व प्रकारे परखलं, कारण मला खात्री करायची होती की तू तीच मुलगी आहेस जिच्यासोबत मी आयुष्यभर निर्धास्तपणे राहू शकेन. मी डोकं खाली घातलं. मनात एक वादळ होतं. इतकी वर्ष, इतके टोमणे, इतक्या जखमा, सगळं माझी ओळख झालं होतं. आणि एका क्षणात माझी ओळख बदलली होती. त्याने पाणी भरलेला ग्लास माझ्यासमोर ठेवत म्हटलं, हा तुझा पहिला दिवस आहे. तू या घराची सून नाहीस, तर मालकीण आहेस. जे तू आजवर सहन केलंस ते फक्त परीक्षा नव्हती, तेच माझं हृदय जिंकून गेलं. मी विचारलं, कधी वाटलं नाही का की मी आणि तू? तर तो हसत म्हणाला, मी या जगाच्या डोळ्यांना ओळखतो, पण मला फक्त यांचं महत्त्व आहे की मी काय पाहतोय. आणि मी तुझ्यात जो उजेड पाहिला आहे, जो जगाच्या गोंगाटात हरवतो, त्याच्या शब्दात गर्व नव्हता, तर एक विश्वास होता. जसं त्याने निर्णय घेतलाय आणि आता कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. तुझ्या संयमाने मला झुकवलं, तुझ्या सोबतीने मला बदलवलं आणि तुझ्या प्रामाणिकपणाने मला हे समजायला भाग पाडलं की अशा पत्नीचं नशीब होणं ही माझ्यासाठीच सन्मानाची गोष्ट आहे. मी माझ्या हाताकडे पाहिलं. ते हात ज्यांनी भांडी, कपडे धुतले होते, आज तेच हात प्रतिष्ठा धरत होते. तो म्हणाला, कंगना, आता तुला कोणत्याही प्रश्नाची गरज नाही, ना कोणत्याही स्पष्टीकरणाची. तू जशी जगली आहेस त्या प्रत्येक क्षणाला मी सुंदर करायचं ठरवलंय. मी हळू आवाजात म्हणाले, सुंदर नाही, फक्त सावरून ठेव. तो हसला आणि म्हणाला,
जसं तू म्हणशील. मी तेच करीन. कारण तुझ्यासारख्या मुलीला काही शिकण्याची गरजच नाही. फक्त तिला ती जागा हवी असते जिथे ती मनमोकळेपणाने जगू शकेल. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, काय तू माझ्यासोबत आयुष्य नव्या पद्धतीने सुरू करशील का? जुना काळ मागे ठेवून. पहिल्यांदाच मी माझ्या हृदयाचा आवाज शब्दात उतरवला. जर हे माझ्या देवाचं ठरलेलं आहे तर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मी मनात म्हटलं, मी ज्या गोष्टींना सहन केलं ते सगळं देवाची इच्छा होती आणि जे मला आज मिळालंय ते त्याच्याकडून आलेलं एक वरदान आहे. त्याने हळूच मान हलवली. काही क्षण जणू थांबलेच होते. त्याच रात्री त्याने मला एक खोली दाखवली, खास माझ्यासाठी सजवलेली. हलक्या रंगाचे पडदे, दिवे, सगळं त्याच्या पसंतीचं. तो म्हणाला, हे सगळं तुझ्यासाठी आहे. तुझी नवीन दुनिया जी तुझ्या पायाखाली उभी आहे. खोलीच्या दाराशी उभं राहून मी मनाशी म्हटलं, तीच कंगना जी कधी गल्लीतल्या वळणावर टोमण्यात गुदमरून जायची, आज या बंगल्याच्या दाराशी उभी आहे, सन्मानासह. तो निघताना म्हणाला, ही दुनिया तुझ्या शरीराला पाहून तुला जोखत नाही, पण मी तुझ्या संयमामुळे तुझी किंमत ओळखली आणि ही अमूल्य गोष्ट फक्त माझ्याकडे राहील, कायमस्वरूपी. मी हळूच म्हणाले, आणि मी माझं सगळं काही माझ्या देवाच्या हवाली केलं होतं, ज्याने आज मला ते परत दिलं. हे सगळं ज्याचं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. तो क्षण माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होती. पण सगळ्यात जास्त आनंद मला याचा होता की मी आता फक्त कंगना नव्हते. मी कोणाची पूर्ण इच्छा होते, पूर्ण सन्मान, पूर्ण किंमत बनले होते. लग्नाला काहीच दिवस झाले होते, पण आयुष्यात जो सुकून, प्रतिष्ठा आणि आदर आलेला होता तो वर्षानुवर्ष तप्त उन्हानंतर सावलीसारखा वाटत होता. आता मी एका अशा नव्या जगात होते जिथे कोणी मला लंगडी कंगना म्हणत नव्हतं. उलट लोक मला माझ्या नवऱ्याच्या नावाने ओळखत होते. माझे पती नेहमी मला प्रेमाने बोलवायचे. त्यांच्या प्रत्येक शब्दात माझ्यासाठी माया भरलेली असायची. ते नेहमी म्हणायचे, माझं सगळं प्रेम फक्त तुझ्यासाठी आहे. ज्यांचं प्रेम माझ्या आत्म्यात खोलवर उतरलं होतं. एका सकाळी ते माझ्यासमोर आले, हातात एक मोठा बॉक्स घेऊन. मी विचारलं, हे काय आहे? तर ते हसून म्हणाले, तुझ्यासाठी काहीतरी खास आणलं आहे. तेव्हा त्यांनी बॉक्स उघडलं. आत एक आर्टिफिशियल लेग होती, अगदी तशाच प्रकारची जी मी आधी थेरपी क्लिनिकमध्ये पाहिली होती. मी म्हणाले, ही तर खूप महागडी दिसते. ते हसूनच म्हणाले, हो, पण तुझ्या आनंदापेक्षा महागडी नाही. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते कधीच महाग नाही. तू त्याची हकदार आहेस. त्यांनी शहरातल्या एका फिजिओथेरपिस्टकडे अपॉइंटमेंट घेतली. आम्ही पहिल्यांदा क्लिनिकमध्ये गेलो. डॉक्टरांनी माझी पूर्ण तपासणी केली. ते म्हणाले, रेग्युलर थेरपी झाली तर फरक नक्कीच दिसेल. काही आठवड्यांनी पहिल्यांदाच मी आधार न घेता 2 पावलं टाकली. माझे पती तिथेच उभे होते, डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि चेहऱ्यावर अभिमान. ते म्हणाले, तू यशस्वी झालीस कंगना. हे फक्त 2 पावलं आहेत, पण तुझ्यासाठी हा एक मोठा प्रवास आहे. हळूहळू मी आधाराशिवाय उभी राहू लागले, चालू लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःवर अभिमान बाळगू लागले. माझ्यासाठी एक खास खोली होती, लायब्ररी, शिवणयंत्र, अभ्यासासाठी सुकून. मी ऑनलाईन टेलरिंगही सुरू केलं होतं. ऑर्डर्सही मिळू लागल्या होत्या. आता मी माझ्या नावाने काहीतरी करत होते. एक दिवस मी एका दुकानाजवळ गेले. तेच काका मला चालताना पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांच्याकडे माझी थट्टा करण्यासाठी शब्दही उरले नव्हते. गल्लीतल्या त्या मुली ज्या मला हसायच्या, आता मला निशब्दपणे पाहत होत्या. माझ्या घरचेही मला पाहून थक्क झाले होते. एक मुलगी हळूच म्हणाली, हीच का ती लंगडी? दुसरी म्हणाली, हो तीच, पण आता तिचं नशीब राणीसारखं झळकतंय. मी त्यांच्याकडे पाहिलंही नाही, कारण आता मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. भाऊजया ज्या मला नेहमी हिणवत असत, त्या आता मला आणि माझ्या नवऱ्याला पाहून आपल्या घरात आदराने बसायला सांगत होत्या. आई खूप आनंदी होती. मी माझ्या आयुष्यातून शिकलं, एक दिवस प्रत्येक नाकारलेली गोष्ट अमूल्य होते. जे दुःख आज परीक्षेसारखं वाटतं ते उद्या देवाचं वरदान ठरतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.